हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग, नमस्कार अँड वेलकम बॅक टू विद्याज वर्ल्ड. तर आज फायनली आपण मिरचीचा जो मसाला, जो मी मिरची आणली होती, मागे बोलली होती, तर त्याला खूप दिवस झाले तो पेंडिंग राहिला. त्याचं कारण म्हणजे तर आज फायनली तो मसाला आता तो रिकवर होतोय, त्याच्या IV चालू आहे. तर आता पहिले मी डॉक्टरकडे जाणार आहे. त्याला डॉक्टरकडून आणल्याच्या नंतर तो मसाला जो आहे तो आज फायनली पूर्ण होणार आहे. त्याचं सामान इथे तुम्ही बघू शकता, मी काढून ठेवलेलं आहे थोडं उन्हामध्ये. ते हे जे सामान आहे ते मी जेव्हा मसाला करणार आहे तेव्हा ते भाजल्याच्या नंतर तुम्हाला सांगेल की किती किलो मिरचीला मी किती किती सामान घेतलं आहे प्रमाणात. तर ते मी काढून ठेवले. इथे कांदे पण मी काढून ठेवलेले आहेत. तर आल्याच्या नंतर आता पहिले आयनला डॉक्टरकडून घेऊन येते, त्याच्यानंतर मग मी हे सगळं जे आहे ते करणार आहे आणि मग तुम्हाला दाखवेल. आणि आज आपण जाणार आहोत मिरची कुटायला फायनली. तर आता मसाल्याची तयारी करायला आम्ही सुरुवात केली. ते सीमाताई आल्या होत्या, तर आम्ही दोघींनी सर्व कांदे जे होते ते सोलून कापून घेतले. तो आता किती 1.5 किलो आहे ना? 1.5 किलो कांदा तिथे आता सीमाताईंनी आणि मी कापलाय आणि तो आता आम्ही इथे चांगला भाजून घ्यायचा आहे. कांदा भाजतोय तोपर्यंत काय करायचंय? खोबरं बारीक करून घ्यायचं, सगळे भाजून घ्यायचे. जे मसाले आम्ही एक एक भाजू तेव्हा सांगू, तोपर्यंत आम्ही आता पहिले हे खोबरं बारीक करायचं ना? बारीक करायचं. खोबरं मिक्सरला पहिले बारीक करून मग भाजणार आहोत. सीमाताईंनी मसाला करून झालेत आणि त्यांचा मसाला त्यांनी मला चवीला आणून दिला होता. तो मसाला खूप छान झालाय, म्हणून मी पण आता सेम तसाच मसाला करते. हां, घ्या आता खोबरं. जे आहे आपलं ते बारीक झालेलं आहे. पहिले बारीक करून मग भाजायचंय खोबरं. कांदा भाजायला जास्त टाइम लागतो. तर कांदा जो आहे आपला तो 1.5 किलो आहे आणि खोबरं जे आहे ते अर्धा किलो आहे. आता बाकीचे मसाले बघूयात. तर मसाल्यांमध्ये हे मी असं अख्खं एक पॅकेट आणलं होतं, 1/2 किलोचं, 250 ग्रॅमचं पॅकेट आहे. त्याच्यामध्ये हे सगळे अख्खे मसाले जे आहेत ते एकत्र आले. तर आता हे सगळे घ्यायचे ना? हो, सगळे भाजायचे, सगळे घ्यायचे. आता हे सगळे मसाले भाजून, म्हणजे तेल टाकून की असं? थोडं थोडं तेल टाकायचं. तेल टाकून हे 250 ग्रॅम अख्खा मसाला आहे तो आता भाजून घेणार आहोत. आता तीळ घेतले. तीळ अख्ख्या मसाल्यामध्ये नव्हते, 50 ग्रॅम तीळ वेगळे घेतलेत आम्ही. आता ते पण त्याच्यामध्ये टाकायचे. आपले अख्खे मसाले जे आहेत ते सगळे भाजून झाले. ह्याच्यात फक्त तीळ आणि हळकुंड ते नव्हतं ना, ते एक्स्ट्रा ॲड केले. बाकी सगळं ह्या पॅकेटमध्ये जेवढे आले होते अख्खे मसाले ते सगळे घेतले. आणि आता खोबरं भाजतोय. आपण धणे भाजतो, धणे टाकलेले आहेत. इथे सगळं भाजून झालंय, अख्खा मसाला, खोबरं, धणे. तरी पण अजून हा कांदा भाजतोय. सगळ्यात जास्त टाइम ह्या कांद्यालाच खूप वेळ भाजायला जातो. अजून भाजायचं आहे ना? तर फायनली आता आमचं सगळं मसाला जो आहे तो भाजून झालेला आहे. आणि माझ्या लाईफचा हा मी पहिला मिरचीचा मसाला बनवते आणि त्याचं सगळं क्रेडिट सीमाताईंना जातं. सीमाताईंनी मसाला बनवला आणि त्या मला बोलल्या की तू आण, मी तुला मदत करेल, सगळं भाजून वगैरे देईल, म्हणून मी मसाला केला. तर आता कांदा अजून इथे भाजला जातोय. कांद्यालाच खूप वेळ जातो भाजायला. आणि आता मी परत एकदा सगळं सांगते की किती किती आहे आणि काय काय आहे ते एकदा. आयु सांडू नको बेटा, थांब. सगळ्यात आधी सांगते की मिरची जी आहे
ती 3.5 किलोची मिरची आहे. ती मी तुम्हाला मम्मीच्या इथे वाळवायला ठेवली आहे सुकवायला, तर ती तिथे गेल्यावर दाखवेल. मिरची आणि लसूण हे दोन जे गोष्टी आहेत त्या मम्मीकडे आहेत. मिरची 3.5 किलो आहे आणि लसूण जो आहे तो 1.5 किलो आहे. त्याच्यानंतर जे हे धणे आहेत ते बरोबर अर्धा किलो धणे आहेत. तर हे अर्धा किलो धणे आहेत, अर्धा किलो खोबरं आहे आणि हा पूर्ण जो मसाला आहे हा बरोबर गरम मसाला आहे. तर हा जो गरम मसाला 1/2 किलो मी एकत्र आणलेला. त्यात जेवढे जेवढे मसाले आहेत ते इथे दाखवलेत. ह्यातले बरेचसे मी सुद्धा पहिल्यांदाच बघितलेत, कितीतरी मसाले मलाच माहिती नव्हते. तर हे असे एवढे सगळे मसाले आहेत. तर हे सगळे व्यवस्थित तेल टाकून भाजून घेतलेत. त्याच्यानंतर हे जाडं मीठ आहे, ते 1.5 किलो आहे. हे 1 किलो आणि हे अर्धा किलो माझ्याकडे होतं घरामध्ये, तेच टाकून देणार आहे. तर असा हे कांदा भाजतोय आणि हे मसाले आणि मिरची आणि लसूण एवढ्या गोष्टी इथे आता आपण थोड्या वेळाने मी जाणार आहे मम्मीकडे. मम्मीच्या तिथे मसाल्याची चक्की आहे, तर आपण भेटूयात. आता हा एवढा भाजलाय कांदा. आता वरतून परत थोडंसं तेल टाकायचं आहे. एवढं टाकायचं, तेल टाकून आता परत हा हे करायचा, थोडासा शिजू द्यायचा तेल असं उकळेपर्यंत. कांद्याचेच नखरे आहेत, बाकीचं सगळं होतंय पटापट. कांद्यालाच टाइम लागतोय. कांदा असा झालाय आता. तर सगळं आम्ही पिशवीत भरून नेतोय मिरची कुटायला. तर आता मी आले मम्मीच्या इथं आणि मी माझी मिरची इथं वाळती आहे. तुम्ही बघू शकता मिरची चांगली 2-4 दिवस वाळलेली आहे. मिरची आणि लसूण 3.5 किलो माझी मिरची आहे आणि 1.5 किलो लसूण आहे. जायचंय ना आता, जायचं ना घेऊन. तर आता आम्ही हे घेऊन जातोय आणि माझी मी पिशवी आणले बाकी सगळं हे करून. तर विहा पण उठले आता. विहा हाय कर, हाय कर, हाय हाय. पा दे मला, पा दे, पा तर दे, पा दे, पा दे मला, पा दे, पा दे, पा दे इकडे बघ. तुला पा दे, दे लवकर, पा, पा दे, तू मला दे. हा मम्मीने एवढ्या मिरच्यांचे दांड मोडून ठेवले. सीमाताई आणि मम्मीमुळे मिरचीचा मसाला आता होतोय. कुठे चालली, चालली विहा? चल चला. कुठे गेला? पाणी आलं ना आता नेमका त्यांचा. आता आम्ही आलोय मिरची कुटायला. तर फायनली आता आपला मसाला जो आहे तो कुटून घरी आलेला आहे. असा हा मसाला झालाय. आता बांधून आणलाय, तर घरी जाऊन डायरेक्ट डब्यामध्ये भरील. तर हा मसाला आहे तो 7 किलोचा झालाय मसाला. रंग पण भारी दिसतोय आणि बघूयात आता चवीला कसा झालाय तो आणि कलर किती आलाय तो. अगेन गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर काल खूप उशीर झाला होता. मम्मीच्या इथे संध्याकाळ झाली आणि मोबाईलची बॅटरी पण डाऊन झाली होती. तर रात्री आली मी घरी आणि हा आहे माझा मसाला. वास तर इतका भारी येतोय ना की काय सांगू, असंच खाऊसा वाटतोय तो मसाला. काल खाल्ला सुद्धा मी आणि एकदम परफेक्ट झाला आहे, सगळं एकदम प्रमाणात पडलं आहे.
आता हा फक्त जे असे हे दिसत आहेत ना तर ते थोडं असं सुट्ट सुट्ट करून मग ते मी दुसऱ्या डब्यामध्ये भरून ठेवणार आहे. तर फायनली हा मसाला आता माझा इथे तयार झालेला आहे. तर मग आता बाय, भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला सबस्क्राईब करा.